आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया मारुती व शनीची कथा. शनीने भगवान शंकरांची तपस्या करून काय वरदान प्राप्त केले, शनीची देवांबाबत राक्षसांबाबत न्याय देण्याची काय कथा आहे. शनीची माता छाया आहे. संध्या सूर्यलोकात आली व तिने छायास आपल्यात विलीन करून घेतले. त्यामुळे शनी खूप नाराज झाला. त्याचे रूपांतर क्रोधात झाले. तो पुन्हा ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. मारुतीने ते पाहिले व त्यास दंडित करणार. तोच ऋषींनी सांगितले, हे मारुती, त्यास वारंवार दंडित करून काही उपयोग नाही. यास योग्य ज्ञानाची आवश्यकता आहे, तरी त्यासाठी योग्य गुरु शोधावा. मारुतीच्या लक्षात आले. त्याने शनीस प्रेमाने सांगितले, हे शनी, तुझ्यातील अज्ञानरूपी अंधकार दूर करून तुला ज्ञानाची आवश्यकता आहे. त्यासाठी गुरुकडे जावे. शनीने सांगितले, माझा स्वभाव क्रोधी असल्याने मला कोण शिष्य करून घेईल. मारुतीने सांगितले, तू माझ्यासोबत चलावे. दोघेही भगवान शंकरांकडे गेले. मारुतीने सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. भगवान शंकरांनी त्यास शिष्य करून घेण्यास होकार दिला. शनी तेथे राहू लागला. भगवान शंकरांनी त्यास सर्व ज्ञान दिले. त्यानंतर त्यास तपस्या करण्यास सांगितले. त्याने अनेक वर्षे भगवान शंकरांची तपस्या केली. त्याने सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठत्व प्राप्त केले. महर्षी कश्यप ऋषींनी रचलेल्या एका शनी स्तोत्रात सौरी ग्रह राजो महाबला असे शनीच्या बाबतीत म्हटलेले आहे. शनीने बरीच वर्षे भगवान शंकरांची तपस्या केली. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले व वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा शनीने सांगितले, मी तर क्रोधी स्वभावामुळे ओळखला जातो, पण आता माझ्या स्वभावात बदल व्हावा. भगवान शंकरांनी सांगितले, हे शनी, तुझ्या स्वभावात बदल होईल. तू नवग्रहांमध्ये श्रेष्ठ मानला जाशील. तू देवलोकात भूलोकात न्यायाधीश म्हणून काम करशील व अपराधीस दंड देण्याचा अधिकार तुला प्राप्त होईल. त्यानंतर शनीने भगवान शंकरांना नमस्कार केला व स्वस्थानी निघून गेला. शनी कश्यप गोत्री असून त्याचे जन्मस्थळ सौराष्ट्र मानले जाते. एकदा ब्रह्मा विष्णू महेश यांच्यात चर्चा सुरू होती की संसारात न्याय अधिकारी म्हणून कोण योग्य आहे किंवा कोणाची नेमणूक करावी. कारण देवदानवात सतत युद्ध होत होते. जे निर्णय घेतले जात होते ते देवांच्याच बाजूने घेतले जातात, जसे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांचा दावा होता. म्हणून न्याय योग्य रीतीने देणारा कोणीतरी हवा. इंद्रदेवांचा राजा होता. त्याने शुक्राचार्यांचे विचार ओळखले व एक संकट निर्माण केले, ज्यामुळे शनीची माता छायास देखील त्रास भोगावा लागला. हे सर्व इंद्रदेवाने केलेले आहे हे शनीस माहीत होते. त्याने आपल्या मातेचे रक्षण केले व इंद्रदेव व शुक्राचार्य दोघांनाही सूर्यलोकात बोलावले. दोघेही तेथे गेले. सूर्यदेवांनी तर दोघांची बाजू ऐकून न घेता तो शुक्राचार्यांना दोषी ठरवले. पण शनीला सत्य माहीत होते. त्याने सर्व देवांसमोर आपले पिता सूर्यदेवास सांगितले, संकट इंद्रदेवाने निर्माण केलेले आहे, ज्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागला. अगदी माझी माता छायास देखील परिणाम भोगावा लागला, पण मी तिचे रक्षण केले. निर्माण झालेल्या परिस्थितीस इंद्रदेव जबाबदार आहे. त्यांना योग्य शिक्षा मिळालीच पाहिजे. शनिदेवांनी निष्पक्ष न्याय दिल्यामुळे शुक्राचार्यही आनंदी झालेत व देवांनाही जो प्रश्न पडला होता की वाईट कर्माची शिक्षा देण्यास व चांगले कर्म करणाऱ्यावर कृपा करण्यासाठी शनिदेवास या पदावर नेमावे, तेव्हापासून सर्व देवांच्या संमतीने शनीस न्यायाधीश या पदावरती नेमले. शनी जशी भक्तांवर कृपा करतो तसे वाईट कर्म करणाऱ्यास शिक्षा देखील देतो. ही कथा शनी उपाय या पुस्तकात 19 नंबरच्या पानावरती वर्णित आहे व कथेचा काही भाग अन्य ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओत प्रस्तुत केला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरीनंदन.